कुणाल कामरानं शिंदेंवर एक व्यंगात्मक कविता केली आणि त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। नक्कीच आज ज्या दोन लोकांनी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे त्यांचं समर्थन करतायत याचा अर्थ कोणीतरी त्यांना तयार केलंय ना हे बोलायला। मग जेव्हा मलिष्का तुमच्याबद्दल जे गीत रचलं होतं त्यानंतर कंगना राणावतच्या पण जाऊन तुम्ही ऑफिसची तोडफोड याच्या BMCच्या तर्फे करायला लावली आहे, मग याचा काय अर्थ आहे? आणि मुद्दामून हे सगळं संविधानाचं पुस्तक तो का घेतोय? कारण 2 दिवस आता विधिमंडळात संविधानावर चर्चा होणार आहे आणि म्हणून हे सगळा हा कट रचला गेला आहे। ये कॉमेडी नहीं है, ये वल्गैरिटी है। और कौन है ये कुणाल कामरा जिनको रेंट किया है, एक पपेट के जैसे इस्तेमाल किया है उबाटा ने और वहां अपने करतूत को डाइवर्जनरी टैक्टिक्स का इस्तेमाल करने के लिए, चीप पब्लिसिटी के लिए आप इस हद तक जा सकते हैं। शायद आपको पता नहीं कि एकनाथ शिंदे जी एक ऑटो रिक्शा ड्राइवर थे जो मुख्यमंत्री बने। ये एस्पिरेशनल है, ये कोई कॉमेडी नहीं। और अब जो आपकी हाल बनने जा रही है वो एक ट्रेजेडी है। कुणाल कामराने ज्या पद्धतीने टीका करायचा प्रयत्न केलाय त्याला चोख उत्तर शिवसैनिकांनी दिलेलं आहे। लोकशाहीमध्ये तुम्हाला बोलायचा अधिकार दिला म्हणून कोणाच्याही चारित्र्यावर, कोणाच्याही नेतृत्वावर अशी टीका करणं योग्य नाही। त्यांनी फक्त एकनाथ शिंदे साहेबांच्याच नव्हे तर मोदी साहेबांच्या नावावर सुद्धा त्या मोदी साहेबांचं नाव घेऊन सुद्धा टीका केलेली आहे। म्हणून अशा ज्या काही प्रवृत्ती आहेत स्वतःला ग्रेट समजणारा त्यांना चोप दिला पाहिजे आणि त्याच पद्धतीचं उत्तर सुद्धा दिलं पाहिजे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।